इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन्स सुरुवात झालेली आहे. इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनचं प्रोसिजर संपूर्णपणे 25 तारखेनंतर खऱ्या अर्थाने वेग घेईल. प्रेफरन्स फॉर्म नावाचा प्रकार आपल्याला त्यावेळेला भरायचा आहे. मुलांनी आणि पालकांनी मला अमुकच पाहिजे असं म्हणण्याच्या ऐवजी मला चांगल्या कॉलेजात प्रवेश कसा मिळेल या गोष्टीवर फोकस करावं अशी माझी सर्वांना बेसिक विनंती आहे. आणि हे जर प्रिन्सिपल आपण पाळलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात जुन्या प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या कॉलेजमध्ये आपण नक्की प्रवेश घेऊ. कॉलेजची 520ची स्ट्रेंथ आहे. ब्रांच कोणची आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी या इरेलेव्हंट राहतील. मी पुणे विद्यार्थी गृह इंजिनिअरिंग कॉलेजचा अल्युमिनी आहे हे तुम्हाला आयुष्यात अत्यंत अभिमानाने सांगण्याजोगी गोष्ट इथनं जाताना तुम्ही घेऊन जाणार आहात. तेव्हा या सगळ्याच्या संदर्भात मी आता पद्मजा जोशी मॅडमना त्यांचे काही प्रश्न त्यांनी जे काही काढलेले आहेत, महाजन मॅडमनी जे काही प्रश्न काढलेले आहेत त्या प्रश्नांनी सुरुवात करावी अशी विनंती करतो. जो पहिला प्रश्न आहे तो एकदम फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन किंवा पूर्ण अपेक्षित प्रश्नांमधला आहे की जनरली आपण जो बघतो सगळा ओढा कम्प्युटर किंवा CS या ब्रांचकडे असतो किंवा IT आणि मग त्याच्यानंतर मेकॅनिकल. तर आपल्यापैकी इथे अनेक विद्यार्थी आणि पालक असे आहेत की ज्यांना एस्पिरेशन कम्प्युटर, CS, IT, मेकॅनिकल ह्याच ब्रांचचा आहे. पण प्रश्न असा आहे त्यांच्यासमोर की त्यांना आयदर मनासारखं कॉलेज मिळत नाहीये कारण CETचा स्कोअर मध्ये येतोय आणि जर कॉलेजचा चॉईस करायचा झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची झाली जसं की आपल्या कॉलेजला तर तिथे दुसरी ब्रांच घ्यावी लागते. तर सर हा एक पेच सगळ्यांसमोर आहे तर कृपया या संदर्भात थोडस मार्गदर्शन करा. सगळ्यात पहिल्यांदा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो. कॉम्प्युटर ब्रांच घेतली म्हणजे आपण कॉम्प्युटरच्या शाखेत गेलो हे डोक्यातनं काढून टाकायचं. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की कॅम्पस इंटरव्ह्यूला कंपन्या येतात. ट्रेंड गेल्या जवळजवळ 5 ते 6 वर्षाचा असा आहे की सगळ्याच्या सगळ्या कंपन्या या IT कंपन्याच कॅम्पस करता येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मेकॅनिकल असो, इलेक्ट्रिकल असो, ENTC असो, या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी सारखी ब्रांच असो, या चारही ब्रांचेसमध्ये जवळपास आज 95% काम हे कॉम्प्युटर रिलेटेड लॅपटॉपवरनं विविध स्वरूपाच्या IoT मधनं, इंटरनेट ऑफ थिंग्स मधनं चालत असतं. आणि हे जर लक्षात घेतलं तर ब्रांचपेक्षा ज्या कॉलेजमध्ये कॅम्पस होतात, जे कॉलेज उत्तम आहे, ज्या कॉलेजला बॅकग्राऊंड आहे, जे सगळ्यात जुनं आहे, असं कॉलेज निवडणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मॅडमच्या प्रश्नाच्या संदर्भात मी आणखीन थोडंसं एक वेगळं ॲनालिसिस करून सांगतो. पुणे विद्यार्थी गृहाच्या एकूण जागा 520 आहेत. 520 पैकी कोणत्याही शाखेतनं आपण जर प्रवेश घेतला आणि आपला CGP चांगला ठेवला, CGP चांगला ठेवायचा म्हणजे काय करायचं तर 7.5च्या पुढे जायला पाहिजे. 8.5च्या पुढे गेले तर तो उत्तम समजला जाईल. 9च्या पुढे डेफिनेटली तुम्ही कुठेतरी सिलेक्शन क्रायटेरियामध्ये येता. हे करणं ॲडमिशन घेतल्यावर संपूर्णपणे तुमच्या हातात असतं आणि त्यासाठीचा अभ्यास, त्यासाठीच्या फॅसिलिटीज, त्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर कॉलेजमध्ये असणं आवश्यक असतं. पुणे विद्यार्थी गृह हे कॉलेज खूप जुनं कॉलेज, सगळ्या प्रोफेसरची संख्या, प्रोफेसर टू स्टुडंट्स रेशो हा उत्तम असलेलं कॉलेज आहे. प्रत्येक डिपार्टमेंटचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. तुम्ही कोणत्याही ब्रांचमधनं पास झाला तरी सुद्धा IT कंपनीचा इंटरव्ह्यू तुम्ही डेफिनेटली देऊ शकता. या सगळ्याच्या संदर्भात मी एक मुद्दाम उदाहरण सांगतो. TCS सारखी नामवंत कंपनी गेली 3 वर्ष त्यांनी एक वेगळीच पद्धत सुरू केलेली आहे. कॅम्पस इंटरव्ह्यू नावाचा प्रकार बंद केलेला आहे.
TCSचा ऑनलाईन टेस्ट कोणत्याही कॉलेजच्या कोणत्याही ब्रांचचा मुलगा देऊ शकतो आणि ती दिल्यानंतर त्यांनी जर ती टेस्ट क्लिअर केली आणि त्याचे जर मार्क चांगले असले, CGP चांगला असला, तर स्वाभाविकपणे TCS त्याला निवडते, इंटेन्सिव्ह ट्रेनिंग देते. 9 ते 10 महिने ट्रेनिंग दिल्यानंतर कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर त्याची निवड होते आणि तो कामाला लागू शकतो. तेव्हा मॅडमच्या प्रश्नाचं थेट उत्तर असं आहे की ब्रांचला महत्त्व नाही, कॉलेजला महत्त्व आहे. मला कॉम्प्युटर पाहिजे म्हणून मी कुठल्या तरी कॉलेजात कशी तरी ॲडमिशन घेतो, म्हणजे संपूर्णपणे माझी करिअर मी बर्बाद करून घेतो असंही समजायला काही हरकत नाही. तेव्हा त्या दृष्टीने मुलांनी जरूर विचार करावा अशी माझी विनंती आहे. Thank you, sir. Now we move on to the next question. So Swati ma'am will ask next question. Yes, sir. I have one question. Like I want to ask this time, since JEE exam results got over and all India colleges admissions took place early, lot of students got admissions into colleges like VIT Vellore and Manipal, etc. at multiple locations, preferably for CS. Like my question is, in case students get admission in Pune, so colleges then which one to be preferred? जरा वेगळे एक उत्तर मी देतो. VIT, मणिपाल, SRM, बेनेट, पारुल या ज्या काही सगळ्या निरनिराळ्या जाहिरातबाजी करणारी विद्यापीठ आहेत, माझं त्यांच्याशी कुठेही काही भांडण नाही, त्यांच्याशी ॲडव्हर्स मी बोलत नाही. मूळचा मुद्दा असा आहे की जाहिरात देऊन ॲडमिशनसाठी प्रोत्साहन देणं हे PVGनी हो चालेल. If you are thinking for a college who is advertising in various all Indian papers, then think of going there. They are spending your own money for the sake of advertisements. Think over it. Local college is preferable. Obviously, the 5-year cost of living, that is 15,000 multiplied by 50, that is 4 years of engineering, is unnecessarily wasted, and most important, fees are exorbitant. Courses in any of the private universities cost not less than 20 lakhs. 20 lakhs is a big amount. With big amount, you can spare that amount for the sake of MS going abroad, which costs about 35 lakhs ultimately after the degree. So you have to think over whether to join. For computer science, you have got admission into VIT, but if you are getting admission into any of the departments of the PVG, or that matter with the JEE score or with CET score, you will definitely get admission into if you have got admission into VIT, you will get admission via CET into PVG. Think over it and save money for the sake of going to US or MS. Yes, thank you, sir. As I can see की काही जणांना मराठीतनं उत्तर अपेक्षित आहेत, काही जणांना इंग्लिशमधून अपेक्षित आहे. तर एकच उत्तर मराठी आणि इंग्लिशमधून देणं शक्य नाहीये, पण आपण काही प्रश्नांची उत्तरं मराठीतून घेऊया, काही प्रश्नांची इंग्लिशमधून घेऊया. There is no other way out. आपण एकाच क्वेश्चनचं one single question cannot be asked answered in English and Marathi simultaneously. So that is how it has to be. So the next question is again Swati ma'am is asking, and I will request Geet sir to answer the question in Marathi. Yes, sir. My next question is, only 10% colleges have good placements. Not everyone will get good colleges like COEP, PVG, PICT and Cummins. How to proceed in such case? कॉलेजच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, कॉलेज किती जुनं आहे, कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, कॉलेजचे अल्युमिनीज काय करतात, आणि या सगळ्याच्या संदर्भात मी थोडंसं प्रिंटिंगकडे येतो.
प्रिंटिंगवर एलॅबोरेट करून मुद्दामून मी हा प्रश्नाचं उत्तर देतोय. Everybody is thinking about computer and IT to enter into. But computer and IT also has a classic department of user interface, user experience, graphic designing, animation, as well as printing material, packaging material, logistics, and with all these are based on computer technology, software based. तेव्हा या सगळ्याच्या संदर्भात कॉलेज कोणचं निवडावं म्हणण्यापेक्षा जुनं कॉलेज, पुरेसा स्टाफ, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावर विश्वास ठेवला तर जास्त चांगलं आहे असं अगदी आवर्जून मी सांगू इच्छितो. नवीन कॉलेज, नवीन स्टाफ, बदलून आलेली माणसं आणि सेट न झालेल्या गोष्टी, प्रत्येक कॉलेजमध्येच काही कॅम्पस होतात असं नक्की जरी नसलं तरी सुद्धा आपला CGP चांगला ठेवला, कॅम्पस नसेल तरी सुद्धा 1 वर्ष 2 वर्ष अनुभव घेतला तरी सुद्धा उत्तम कंपनीत आपल्याला नक्की जाता येतं. आणि मास्टर्स करायला जर बाहेर जायचं असेल तर कॉलेजची अडचण अजिबात येत नाही. Thank you, sir. Now, next question is from Professor Lakshmi, ma'am. Okay, I will ask the next question. मशीन लर्निंग, AI, रोबोटिक्स अशा नवीन शाखा सध्या खूप ऐकिवात आहेत. सीईटीचा स्कोअर पण बऱ्यापैकी आहे, म्हणजे असे काही विद्यार्थी आहेत आपल्याकडे की ज्यांचा सीईटीचा स्कोअर चांगला आहे, पण ह्या शाखा नवीन असल्यामुळे निर्णय घ्यायला त्या लोकांना अवघड जाते. तर सर ह्याच्यावर आपलं मत. कॉम्प्युटर सायन्स किंवा IT, any of these branches, basically first project you have to complete with a good company. मी AI मध्ये शिक्षण घेतलं म्हणजे AIचं काम मला मिळेल हे पहिलं सर्वांनी डोक्यातनं काढून टाकायला पाहिजे. AI इज अ टूल. बेसिक कोडिंग यायलाच पाहिजे, बेसिक सॉफ्टवेअर यायलाच पाहिजे, बेसिक कमीत कमी 3 लँग्वेजेस त्याच्यावर तुमची मास्टरी पाहिजेच. मग ती डेटामधली लँग्वेज तरी पाहिजे किंवा जावा किंवा ASP किंवा J2EE अशातले तरी पाहिजे. तुम्ही अचानकपणे ॲडव्हान्स लँग्वेजेसबद्दल काहीतरी चर्चा करायला लागता. अनेक मुलं मी आता पायथॉन शिकतो, मी आता रुबी हाडूप शिकतो अशा स्वरूपात चर्चा करायला लागतात. तसंच थोडंसं स्वरूप सध्या MIचं, AIचं, बिग डाटाचं झालेलं आहे. पहिला प्रोजेक्ट आपण नीट कंप्लीट केला, पहिला जॉब आपल्याला मिळाला, त्याचा अनुभव आला की स्वाभाविकपणे ॲडव्हान्समेंटमध्ये म्हणून आपल्याला पुढे जाता येतं. थोडंसं मी एक व्यावहारिक उदाहरण देतो. व्यावहारिक उदाहरण याचा अर्थ, कोरी करकरीत मर्सिडीज किंवा BMW चालवायला शिकल्यानंतर लायसन्स मिळालं म्हणून आपण बसू शकतो का? ॲब्सोल्युटली नॉट. यू आर ॲक्सिडेंट प्रोन देन, because that car is only for an experienced driver. You start with a small car, you have your own judgments, and then go for sophisticated cars and fast moving, fast accelerating cars. That is the thing. आणि या सगळ्याच्या संदर्भात AI आता नवीनच शाखा म्हणून PVG मध्ये सुरू केलेली आहे. त्या सगळ्याचं ट्रेनिंग एखाद्या सेमिस्टरमध्ये दिलं जाईल. पण AI शिकलं म्हणजे आपण AI मध्येच काम करणार आहोत हे आत्ता तरी मनातनं काढून टाकायचं. अशी स्थिती एक येणार आहे सामान्यपणे 2025 पर्यंत, किंवा AI आणि मशीन लर्निंग आणि बिग डाटा या 3 गोष्टीतनंच सगळीच जण पुढे जाणार आहेत. जशी टेस्लाची कार, इलेक्ट्रिक कार आलेली आहे. आत्ता रस्त्यावर इलेक्ट्रिक कार फार दिसत नसल्या तरी तोपर्यंत सगळं बदललेलं असेल. तोच प्रकार AI बद्दल होणार आहे, MI बद्दल होणार आहे, बिग डाटा बद्दल होणार आहे. मला वाटतं पुरेसं
उत्तर तुम्हाला दिलेलं आहे मॅडम. हो सर. पुढचा प्रश्न जो काही पालकांनी विचारला असा आहे की इफ एम ऑफ स्टुडंट इज मास्टर्स MS, then would college brand matter? If the aim is only MS, the aim is only MS, the only thing matters is that is money. Not less than 35 lakhs, ideally 55 lakhs. And another thing, good GRE score. These two things matter ultimately. You can have a degree, maybe average degree, but with a good GRE score, you may get a good college. You may be having an classic degree with 2 or 3 years of experience in the industry, and then average GRE score doesn't matter. Still, you can get a good college. There are two ways to look to it, but most important matters is 35 lakhs minimum to 55 lakhs. If it is not with you, then MS is not possible this moment, because you are going to get admission, because you are going to pay in dollars the fees to that institute. That's why you are getting admission. Am I audible? Yes, yes. थँक्यू सर. थँक्यू सर. सर माझा क्वेश्चन असा आहे की मशीन लर्निंग, लाईक AI आणि मशीन लर्निंग किंवा रोबोटिक्स. ओके ओके सर, सॉरी. So printing engineering, this branch and its placement for the next education about the next higher education about screen printing and the job profile of the printing. So what do you say about it? So the printing मधलं sky is the limit. आज घटकेला सगळ्यांचं लाडकं आहे ते होम डिलिव्हरी. अमेझॉन वरनं येणारी एखादी गोष्ट, फ्लिपकार्ट वरनं येणारी एखादी गोष्ट, जाहिरातीत दिसणारी एखादी गोष्ट, या सगळ्याच्या संदर्भात पॅकेजिंग, त्याचं प्रिंटिंग, त्याचं आकर्षक डेव्हलपमेंट, या सगळ्या गोष्टी ज्या मशीनवरनं केल्या जातात, ते मशीन चालतं कसं, या सगळ्याच्या संदर्भात एकदा शिकत असताना आपण विविध गोष्टी स्वाभाविकपणे शिकत जातो. सुरुवातीला मी एक उल्लेख केला होता, ॲडव्हर्टायझिंग कंपनी प्रिंटिंगवरच अवलंबून असते, पॅकेजिंग इंडस्ट्री प्रिंटिंगवरच अवलंबून असते. डिजिटल प्रिंटिंग जरी असलं तरी सुद्धा फॉर्मॅटिंग आणि डिजिटल मॅन्युअल या दोन्हीच्या संदर्भात सुद्धा संपूर्णपणे आपल्याला मोबाईल फ्रेंडली, लॅपटॉप फ्रेंडली, किंडल फ्रेंडली असं जे काही सगळं द्यायचं आहे, फॉन्ट साईज द्यायचं आहे, या सगळ्याच्या संदर्भात प्रिंटिंग टेक्नॉलॉजी इज द मदर टेक्नॉलॉजी ऑफ द मोस्ट ऑफ द थिंग्स. हे नीट लक्षात घ्यायचं. आता राहिला प्रश्न प्लेसमेंटचा. प्लेसमेंटच्या संदर्भात जोपर्यंत तुम्हाला 2 ते 3 वर्षाचा प्रिंटिंग मधला अनुभव येत नाही, मशीन हँडलिंग येत नाही, ज्याला क्लीन कॉपी, क्लीन प्रिंटिंग, अट्रॅक्टिव्ह प्रिंटिंग येत नाही, तोपर्यंत पगार नावाचा प्रकार पॅकेज या शब्दात न जाता तो पगारच राहतो. फॉर एक्झाम्पल IT मधला पॅकेजेस आपण नेहमी डिस्कशनला असतो, पण तशा स्वरूपाचं कोणतंही पॅकेज इतर कोणत्याही ब्रांचमधनं चुकून सुद्धा दिलं जात नाही. हे पालकांनी लक्षात ठेवायला पाहिजे, मुलांनी लक्षात ठेवायला पाहिजे. प्रिंटिंगच्या संदर्भात दर 2 वर्षांनी इतके प्रचंड चेंजेस येत आहेत की 25 सालापर्यंत 3D प्रिंटर्स आलेले असतील आणि त्यावेळेला PVG मधनं पास झालेल्या प्रत्येक मुलाला कुठं ना कुठंतरी उत्तम स्वरूपाचं काम मिळण्याची शक्यता भरपूर आहे. हे नीट लक्षात घ्यायला पाहिजे. आत्ताच्या मिनिटाला पास झाल्यानंतर मला पॅकेज किती म्हणण्यापेक्षा मला काम मिळतंय, ते काम मी शिकतोय,
आणि ते काम शिकण्याच्या संदर्भातल्या ऑपॉर्च्युनिटीज इतक्या विविध आहेत की ऐकणाऱ्या मंडळींना सुद्धा आश्चर्य वाटू शकेल. उदाहरणार्थ, टाइम्स ऑफ इंडियाचा 32 पानाचा अंक संपूर्णपणे घडी घालून 4 कलरमध्ये उत्कृष्ट छपाई करून एकाच मशीनवरनं तासाला 30 ते 50 हजार या पद्धतीत प्रती बाहेर काढल्या जातात. अशा स्वरूपात पुण्यातला सकाळी छापला जातो, पुण्यातला लोकमत सुद्धा छापला जातो. याची मशीन्स कशी चालतात आणि ते चालवणारी मंडळी कोण आहेत आणि ही सगळी टेक्नॉलॉजी जर आपण बघितली तर या संदर्भातलं नवीन टेक्नॉलॉजी, चांगला अनुभव आणि अनुभवातनं मिळणारा पगार आणि वाढत जाणारा फील्ड या सगळ्यावर नक्की फोकस होऊ शकतो. याच्याबद्दल मनात खात्री बाळगायला पाहिजे. थँक्यू सर. तुम्ही प्रिंटिंग मधली आणि पॅकेजिंग मधली माहिती तर दिलीच आहे, पण आता आपल्या डिपार्टमेंटतर्फेच हा आपण सेशन ऑर्गनाईज केलेला आहे. त्यामुळे आमच्या डिपार्टमेंटच्या हेड प्रोफेसर मिसेस मधुरा महाजन इथे आहेत. तर मी महाजन मॅडमना विनंती करते की त्यांनी सरांनी जे सांगितलंय त्यातच थोडीशी अजून आपल्या प्रिंटिंग डिपार्टमेंटची आणि प्रिंटिंग इंजिनिअरिंग बद्दलची थोडीशी माहिती सगळ्यांसाठी ऍड करावी. ओव्हर टू यू मॅम. नमस्कार. सर्वप्रथम गीत सरांचे मी आभार मानते की त्यांनी त्यांचा वेळ काढून इथे आले आणि गीत सरांसाठी बऱ्याच मोठा प्रतिसाद पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी दिला आहे त्यांच्या शंका कुशंकांचं निरसन करण्यासाठी. काही प्रश्न इथे दिसत आहेत चॅट बॉक्समध्ये की जे सीईटी स्कोर आणि मग त्या अनुषंगाने मिळणारी ब्रांच, आता त्या कट ऑफची काही आम्ही उत्तरं आमच्याकडे नाही आहेत, कारण का तो दॅट इज अ डिफरंट लाईन ऑफ ऍक्शन. इथे फक्त आपल्या करिअरचा चॉईस कसा करावा त्याच्या संदर्भातले आपण प्रश्न घेऊ. आणि सरांनी जी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीची माहिती दिली तर मला त्याच्यात 1-2 शब्द फक्त ऍड करायची इच्छा अशी आहे की 1985 पासून ही ब्रांच स्थापित आहे आणि 1989 ला पहिली बॅच बीई प्रिंटिंगची पासआउट झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत एवढ्या बॅचेस ज्या पासआउट होत आहेत आणि इतक्या व्यवस्थितरित्या हे सगळे जे काय अल्युमिनाय आमच्या इंडस्ट्रीमध्ये आज एस्टॅब्लिश्ड आहेत वेगवेगळ्या पदांवर, राईट अप टू व्हाईस प्रेसिडेंट, प्रेसिडेंट ऑफ ऑर्गनायझेशन्स, आणि जसं सर म्हणाले टाइम्स ऑफ इंडिया असेल किंवा मल्टीनॅशनल पॅकेजिंग फर्म्स ज्या आता इंडियामध्ये त्यांचे ब्रांचेस ओपन होत आहेत. जसं सर म्हणाले की विविध पॅकेजिंगची आता सध्या इतकी प्रचंड निकड भासली जेव्हा आपण पॅन्डेमिक मध्ये सर्वजण घरात होतो आणि आपल्याला सगळ्यांना घरपोच गोष्टी हव्या होत्या, तर प्रिंटिंग इंडस्ट्री आणि पॅकेजिंग इंडस्ट्री ही एकमेव एसेन्शियल्स मध्ये असल्यामुळे इट वॉज वर्किंग 24/7 आणि त्याच्यामुळे ह्या आमच्या ब्रांचच्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना 100% प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी मिळत गेली दोन्ही वर्ष आणि आतापर्यंत सातत्यानं 100% प्लेसमेंट ही ची ऑपॉर्च्युनिटी आहे. तर एकमेव ब्रांच आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये, महाराष्ट्रामधली एकमेव इंजिनिअरिंगची ब्रांच आहे आणि प्रचंड मागणी आहे इंडस्ट्रीजमध्ये. सर म्हणाले तसं टेक्नॉलॉजी बदलत आहे, त्याप्रमाणे त्या अनुषंगाने सिलेबस म्हणा किंवा टेक्नॉलॉजी म्हणा, लॅबोरेटरी इन्फ्रास्ट्रक्चर हे पुणे विद्यार्थीगृह च्या कॉलेजनी कंटिन्युअसली त्याच्यामध्ये बदल करत आता अपडेटेड टेक्नॉलॉजी आणत गेलेलो आहोत आणि त्याचा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना आणि त्यापुढे इंडस्ट्रीला मिळत गेलाय. तर आय थिंक प्रिंटिंग आणि पॅकेजिंग त्याच्यात थोडंसं क्रिएटिव्ह डिझाईन, थोडंसं कलर फिजिक्स, थोडंसं केमिस्ट्री आणि थोडंसं मॅथमॅटिक्स, थोडं मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कारण का मशीन्सचा भाग आहे तर जवळजवळ 20% मेकॅनिकल इंजिनिअरिंग, यातही IoT आहे, यातही प्रिंटेड इलेक्ट्रॉनिक्स आहे, यातही AI आहे. सो इट इज अन इंटरडिसिप्लिनरी ब्रांच आणि ह्या ब्रांचचा स्कोप इंडस्ट्रीमध्ये भरपूर असल्यामुळे
विद्यार्थ्यांना आणि इंडस्ट्रीला दोन्हींना ह्याचा फायदा मिळतो. तर वाईल सिलेक्टिंग युअर ब्रांच बी वाईज, आणि चांगलं कॉलेज, उत्तम कॉलेज आणि त्याच्यात एक वेल एस्टॅब्लिश्ड डिपार्टमेंट असा चॉईस करणं कधीही गीत सरांच्या म्हणण्याप्रमाणे हा कधीही निर्णय उच्च किंवा योग्य राहील. तर विथ दिस मी माझी माहिती थांबवते आणि जोशी मॅडमकडे सुपूर्द करते. थँक्यू मॅडम. सो नाऊ आय एम शुअर दॅट तुम्हाला प्रिंटिंग बद्दल जर माहिती नसेल, प्रिंटिंग ॲज अ इंजिनिअरिंग ब्रांच, तर ती मॅडमनी खूपच कमी वेळात आणि योग्य ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आता चॅटबॉक्समध्ये काही प्रश्न आलेले दिसत आहेत, तर सरांच्या सांगण्याप्रमाणे आपण एक 2-3 प्रश्न एकत्र घेऊया. काही प्रश्नांची उत्तरं लोकांना माहिती आहेत, पण त्यांनी ते प्रश्न विचारलेले आहेत की कॅन समवन गेट द ॲडमिशन इन AI and ML at PVG with bad CET score as it is a new branch? सर हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा एक प्रश्न आहे, तो आहे हाऊ इज द स्कोप फॉर सब ब्रांचेस ऑफ ICT मुंबई लाईक डायस्टफ, ऑइल्स, ऑलिओकेमिकल्स, टेक्सटाईल? ICTच्या संदर्भात एक प्रश्न आलेला आहे. ICT मध्ये जवळजवळ 15 किंवा 16 वेगवेगळ्या स्वरूपाचं इंजिनिअरिंग आहे. पण त्या सगळ्या इंजिनिअरिंगच्या संदर्भात प्रॉब्लेम असा येतो की सिलेक्टिव्ह कंपनीज पिक यू अप. ऑइलच्या संदर्भात विदर्भातल्या काही ऑइल मिल्स, मोठ्या कंपन्या या सोडल्या तर मग तुम्हाला जॉब मिळणार आहे का, तर नाही मिळणार. तेव्हा अशी सिलेक्टिव्ह ब्रांच घेण्याच्या ऐवजी जनरलाइज ब्रांच जर तुम्ही घेतलीत, ENTC, इलेक्ट्रिकल, ज्याला कोर ब्रांचेस म्हणता येईल, त्याच्यातली कोणतीही जर ब्रांच घेतली तर डेफिनेटली फायदा होऊ शकतो. अशा स्वरूपाचा एक जरा वेग प्रश्न आलेला आहे की COEP मध्ये मला उत्तम स्कोर आहे पण सिव्हिल मिळते, तर मी घेऊ का? जरूर घ्या. सिव्हिलमध्येच काम करायचंय हे पहिलं मनातनं काढा. COEP मध्ये कॅम्पसला तुम्हाला जर फर्स्ट क्लास सातत्याने मिळाला असेल तर तुम्ही इव्हन कॉम्प्युटर सायन्समध्येही जाऊ शकाल, त्याला काहीच पंचायत नाही. शंतनूचा एक प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांच्या करिअर करता कोणतं क्षेत्र अनुकूल राहील याच्याकरता मानसशास्त्रीय चाचण्या आहेत का? या चाचण्यांचा शिक्षणासाठी उपयोग होतो, ब्रांच सिलेक्शनसाठी नक्की नाही. इंजिनिअरिंग मधलं शिक्षण एका ठराविक पद्धतीचं असतं. पहिल्या वर्षीचे सगळे विषय सारखेच असतात, कॉम्प्युटर सायन्स असो, सिव्हिल असो, इलेक्ट्रिकल असो, नाही तर मेकॅनिकल असो. आणि त्याच्यानंतरचं जे शिक्षण सुरू होतं ते मेनली मॅथमॅटिक्स, लॉजिक बेस्ड असतं. हे सगळं चांगलं असल्याशिवाय तुम्हाला ऍडमिशन मिळत नाही, CETचे मार्क नसतात. पण ब्रांच सिलेक्शनसाठी मानसशास्त्रीय चाचण्या फारशा उपयोगी पडत नाही, असा माझा गेल्या 20 वर्षाचा अनुभव आहे. अजून काही प्रश्न मॅडम? हो सर. आता अजून एक इथला टेक्स्टचा क्वेश्चन घेऊ आणि मग नंतर अश्विनी तपस्वी मॅमचा हात बराच वेळ वर आहे, त्यांचा आपण प्रश्न घेऊया. तर पुढचा प्रश्न, एकच मिनिट. इज स्टडिंग CS as a core branch safer or better, or should I go for AI as it is a emerging branch? आता या प्रश्नाचं खरं उत्तर की AI मध्ये आता प्रवेश घेतला म्हणजे आपल्याला AI मध्ये काम मिळणार आहे डोक्यातनं काढून टाकायचं. तीच गोष्ट कॉम्प्युटर सायन्स आणि IIT मधनं आपण जरी शिक्षण कंप्लीट केलं तरी कंपनी तुम्हाला 1 वर्षभराचं इंटेन्सिव्ह ट्रेनिंग देते आणि ते ट्रेनिंग घेतल्यानंतर कंपनी ठरवते की तुम्हाला कोणत्या स्वरूपाच्या प्लॅटफॉर्मवर कोणत्या डोमेनमध्ये काय काम द्यायचं. अनेक विद्यार्थ्यांची ही एक मोठी गैरसमजूत असते, ती मी आता काढू इच्छितो. यू नेव्हर डिसाइड वेअर टू वर्क, हाऊ टू वर्क, बट द एम्प्लॉयर डिसाइड्स अबाउट इट. Once he picks you up, he trains you for the specific domain of the requirement of the company. If the company is working only in security, then they will train you for the security. If mainly they are working for the data, they will train you for the data. तेव्हा आता मी ब्रांच अमकी घेतली म्हणजे मला त्याच्यातच जायला मिळेल असं काही नाहीये.
थोडक्यात पुन्हा एका सोप्या उदाहरणातनं, जसं मी मगाशी कारचं उदाहरण दिलं तसं, पहिल्यांदा काय करायचं तर लर्निंग लायसन्स काढायचं, गाडी चालवायला शिकायचं. गाडी चालवायला शिकल्यानंतर काय आहे, 2 वर्षांनी तुम्हाला परमिशन मिळते की पब्लिक व्हेकलला हात लावायचा की नाही. त्याच्यानंतर मग हेवी व्हेकल येतं, त्याच्यानंतर मग कमर्शियल व्हेकल येतं, आणि मग सगळ्यात शेवटी पॅसेंजर व्हेकल पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. इतकं करून 10 वर्षानंतर तुम्ही एसटी करता जर ड्रायव्हर म्हणून ऍप्लिकेशन दिले तर एसटी पुन्हा तुम्हाला 3 महिन्याचं इंटेन्सिव्ह ट्रेनिंग देते. पुण्याचे पीएमटी सुद्धा तुम्हाला 3 महिन्याचं इंटेन्सिव्ह ट्रेनिंग देते. किंवा हे जर लक्षात घेतलं तर स्वाभाविकपणे माझी आत्ताची ब्रांच कोणची आणि मला त्याच डोमेनमध्ये काम मिळेल का, हे कृपया मनातनं काढून टाका. कंपनी विल डिसाइड तुमचं काम कोणचं, तुम्हाला कोणचं काम द्यायचं. आणि सगळ्यांच्या माहिती करता म्हणून सांगतो, कोडिंगमध्ये किंवा डेव्हलपमेंटमध्ये काम करणाऱ्यांची संख्या जेमतेम 15 ते 20% राहते. बाकीचे 80% विविध स्वरूपाच्या कॉम्प्युटर रिलेटेड गोष्टीत, मग क्वालिटी अश्युरन्स असो, टेस्टिंग असो, सपोर्ट असो, मार्केटिंग असो, अशा कामात काम करत राहतात. तर मला अमकंच काम मिळेल या स्वरूपाचा भ्रम मुलांनी, त्यांच्या पालकांनी निदान आत्ताच्या मिनिटाला काढून टाकावा. कोणतीही ब्रांच पण उत्तम कॉलेज याच्यावर भर द्यावा. स्कोअरनुसार तुम्हाला कदाचित कॉम्प्युटर सायन्सला चांगलं कॉलेज मिळणार नाही, पण चांगल्या कॉलेजमध्ये इतर ब्रांचेस मिळतील. त्या चांगल्या कॉलेजला प्रेफरन्स द्या, चांगल्या CGP मेंटेन करा. अल्टिमेटली 85 ते 90% यू आर गोइंग टू लँड इन टू कॉम्प्युटर सायन्स और IT कंपनी फॉर द वर्क यू ड्रीम ऑफ. थँक्यू सर. पुढचा प्रश्न आपण ऑडिओ क्वेश्चन घेऊया. मगाशी म्हटलं होतं तसं, अश्विनी मॅडम, यू कॅन आस्क युअर क्वेश्चन. अनम्यूट युअरसेल्फ अँड आस्क युअर क्वेश्चन. गुड इव्हनिंग सर. माझा प्रश्न असा आहे की जसं तुम्ही सांगितलं की कॉलेज चांगलं असावं, जुनं असावं, त्या कॉलेजबद्दल मला असं विचारायचं होतं की ऑल इंडिया रँकिंगचा कॉलेज सिलेक्शनसाठी विचार कितपत करावा? हे मुलाला शोधू देत ना. पुन्हा एक छोटस उदाहरण देतो. जेही ऍडव्हान्सचा निकाल लागल्यानंतर NIIT ला जाऊ का किंवा VIT ला जाऊ का, VITचं गाव सुद्धा आपल्याला सांगता येत नाही मॅडम. 18 वर्षापर्यंत आई बाबांच्या बरोबर त्यांच्या मदतीने हिंडणारा मुलगा तिराईत गावी तिथे जाऊन 4 वर्ष राहणार असेल तर ते गाव कोणचं, कसं, हे बघून येऊन मग ठरवणं जास्त सोयीचं राहू शकतं. अनेक 22 IIT पैकी अनेक IITच्या गावं, तिथे जाण्याचा ॲक्सेस, तिथे जाण्याचे रस्ते, तिथे लागणारा वेळ याच्याबद्दल सुद्धा पालक किंवा मुलांना काहीही माहिती नसतं. हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला ऑल इंडिया कोट्यातनं ॲडमिशन कुठे मिळते, त्या गावाची स्थिती, पुण्याशी जॉईनिंग आणि जाण्या येण्याच्या संदर्भात वर्षातनं 2दा मुलगा येणार आहे, वर्षातनं एकदा आईवडील भेटायला जाणार आहेत, या सगळ्यांना प्रवास कसा करता येईल. गेल्या 1.5 वर्षात झालेली फरफट सोडून द्या. दरवेळेला की आपण विमानाने जाणार. मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नाचं पुरेसं उत्तर मिळाले. नसेल तर अजून काही शंका असेल तर जरूर विचारा. माझं विचारण्याचं हे होतं की ऑल इंडिया रँकिंग बघावं का नाही ऍडमिशन घेताना? बघावं ना, जरूर बघावं. 15% कोट्यातनं मिळत असेल तर या सगळ्याच्या संदर्भात मोठी शहरं बघायला काही हरकत नाही. पण मला गेल्या 10 वर्षातला एक अनुभव असं सांगतो की ऑल इंडिया रँकिंग आणि CET रँकिंग आणि महाराष्ट्रातली कॉलेज याच्यात प्रचंड मोठी तफावत फारच क्वचित पडते. हे लक्षात घ्या. म्हणजे जेईचा स्कोर जर 100 असेल तर CETचा स्कोर सुद्धा 140च्या घरातच असतो. आणि मग 140ला मिळणारं महाराष्ट्रातलं कॉलेज आणि ऑल इंडियाच्या 100ला मिळणारं जेईच्या थ्रूचं कॉलेज, हे दोन्ही सारखंच राहू शकतं. तीच गोष्ट महाराष्ट्रातल्या कॉलेजची सुद्धा आहे. बरोबर.
ओके. तुमच्या मुद्दा लक्षात आलेला आहे मला वाटतं. हो हो, नक्कीच. दोनात PVG प्रचंड कॉल फरक आहे असं नाहीये. जसं व्हीआयटी एसआरएम मणिपाल या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या फी मध्ये प्रचंड फरक आहे, तसाही फरक पडत नाही. बरोबर. ओके. थँक्यू सर. ओके, पुढचा एक टेक्स्ट क्वेश्चन आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी कोणते क्षेत्र अनुकूल राहील हे जाणून घेण्यासाठी काय करता येईल, तसेच यासाठी कोणत्या मानसशास्त्रीय चाचण्या आहेत? मानसशास्त्रीय चाचण्या यासाठी ब्रांच सिलेक्शन मध्ये नाही. दुसरी गोष्ट, सध्याचा मेजर प्रॉब्लेम असा आहे तो पहिली नोकरी लागणं आणि 3 वर्षाचा अनुभव घेणं. तिथेही मानसशास्त्रीय चाचण्या फारशा उपयोगी पडत नाहीत. पण या सगळ्याच्या संदर्भात शिकत असताना काय करायला लागेल हे मात्र मी आवर्जून सांगतो. मी माझं अभ्यासाचं पुस्तक आणि माझी ब्रांच याच्यापेक्षा इंटरडिसिप्लिनरी आसपास काय काय घडतंय याचा विचार करत असतानाच कॉम्प्युटर युसेज असा शब्द वापरतो. इंटरनेटवर खेळणं किंवा गुगल आंटीशी गप्पा मारणं नाही. मग कॉम्प्युटर युसेज लागेल, कम्युनिकेशन स्किल्स लागतील, आणि उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असलेला मुलगा कोणत्याही ब्रँचचा असला तरी सुद्धा त्याला स्कोप राहतो. जरा वेगवेगळ्या ब्रांचेसची इंटरडिसिप्लिनरी सांगड घालून मी याचं उत्तर देतो. ICT बद्दलचा मागाचा प्रश्न होता. ICT मध्ये मेनली जर केमिकल इंजिनिअरिंग असेल तर त्याचा बेसिस काय आहे, तर बेसिस 70% मेकॅनिकल इंजिनिअरिंगच आहे, जॉईंट बाय पायपिंग इंजिनिअरिंग, असं लक्षात घ्यायला पाहिजे. प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा बेसिस काय आहे, बेसिकली 40% मेकॅनिकल इंजिनिअरिंगच आहे, पण त्याच्यात डिजिटल अस्पेक्ट जास्त येतो. कलर कॉम्बिनेशन्स बाकीच्या गोष्टी या वेगळ्या पद्धतीत येतात. कॉम्प्युटर युसेज बऱ्यापैकी वाढत जातो, आणि हे जर सगळं छापायचं झालं तर त्या कागदाच्या क्वालिटीच्या संदर्भात सुद्धा संबंध येतो. तेव्हा नुसतीच माझी ब्रांच माझ्यापुरता संबंध हे डोक्यातनं काढून टाका. इलेक्ट्रिकलच्या संदर्भात इलेक्ट्रिकलचं PVGचं डिपार्टमेंट असं सुंदर जुनं खूप मोठं आहे. आत्ता जर बोलायचं झालं तर गेल्या महिनाभरात इलेक्ट्रिकल डेफिसिट नावाचा प्रकार कोळशाच्या टंचाईमुळे झालेला आपण सगळ्यांनी ऐकला. मग इलेक्ट्रिकल वाल्याने अल्टरनेटिव्ह एनर्जी नावाच्या प्रकारावर जर फोकस केलं तर त्यांचे जॉब ऑपॉर्च्युनिटीज डेफिनेटली वाढू शकतात. ग्लासगोला जी आत्ता कॉन्फरन्स झालेली आहे G20ची, तिथेही नेट झिरो, अल्टरनेटिव्ह एनर्जी, सोलर एनर्जी, विंड एनर्जी या सगळ्याच्या युटिलायझेशन बद्दल प्रचंड चर्चा झालेली होती. पण ग्लासगो शब्दही मी ऐकलेले नाही, त्या कॉन्फरन्सकडेही माझं लक्ष नाही, आणि असं मी काही वाचत नाही बिकॉज आय डोंट टच पेपर. असं जर असलं तर त्या मुलाच्या संदर्भात त्याची करिअर नसून तो फक्त नोकरीच्या रस्त्याला जात आहे असं समजायला काही हरकत नाही. मला असं वाटतं की नाक डोळे उघडे ठेवा हे 3 शब्द इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलाला पुरेसे आहेत, आणि ते पुरेसे उघडे असणाऱ्या मुलाची करिअर उत्तम होऊ शकते. जोडीला कम्युनिकेशन लागेलच. कम्युनिकेशन याचा अर्थ समोरच्याशी छान संवाद. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न आपण ऑडिओ क्वेश्चन घेऊया. शुभांगी पुरुषोत्तम मॅमनी हात वर केलेला आहे. मॅम, यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ अँड प्लेस युअर क्वेश्चन. शुभांगी पुरुषोत्तम मॅम, आर यू देअर? हॅलो. हा मॅडम. हा, साधारण ह्या सगळ्यामध्ये CGPA किती मेंटेन झाला पाहिजे? जरा मोठ्यांदा बोला. ह्या सगळ्या म्हणजे इंजिनिअरिंगच्या प्रोसेसमध्ये CGPA किती मेंटेन झाला पाहिजे आणि त्याचा खरंच किती उपयोग असतो म्हणजे? नाही, ऐकू येत नाही. हॅलो. हॅलो. हा, आता ऐकू येते, बोला. हा, ह्या सगळ्यामध्ये CGPA किती मेंटेन असला पाहिजे? किती? CGPA जो असतो ना,
हॅलो. हा बोला. हां, ह्या इंजिनिअरिंगमध्ये CGPA किती मेंटेन असला पाहिजे? ओके ओके, तुमच्या प्रश्नाचा अगदी उत्तर देतो. चेतन भगतचं पुस्तक तुम्ही कदाचित ऐकलं असेल, त्याचं नावच होतं 5.1. याचा अर्थ काठावर पाय झाला. 6.5 आहे याचा अर्थ बरं चाललंय. 7.5 आहे, 7.2च्या पुढे आहे याचा अर्थ अभ्यास करायला लागला आहे, चांगलं आहे. 8.5 आहे याचा अर्थ कंपनी तुमच्याकडे आकर्षित झालेली आहे. आणि 9 आहे किंवा 9.5 आहे याचा अर्थ तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी नक्की आहे. या सगळ्याच्या सगळ्या प्रत्येक सेमिस्टरचा ॲव्हरेज CGP म्हणून सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. पहिल्या वर्षाला माझा 6 होता, शेवटच्या वर्षाला 9.5 आहे, त्याचा उपयोग होत नाही. तेव्हा सरासरी CGP 7.5 ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि हे सोपं नाही. ओके. ओके. आणि अजून एक विचारायचं होतं, IIIT पुणे CS चांगलं आहे का? काय? IIIT पुणे CS घ्यावं का PICT CS? IIIT आणि PICT या IIIT आणि PICT याच्यात इक्वेट करण्यापेक्षा PICT हे 84 सालपासूनचं जुनं कॉलेज आहे. ते भारतात आज घडलेल्या पहिल्या 5 कॉलेजमध्ये कॉम्प्युटरचं म्हणून निवडलं जातं. IIIT ची स्थापना, IIITचं रेटिंग हे त्याच्यापेक्षा खूप खाली आहे. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. IIIT ही सेंट्रल इन्स्टिट्यूट मध्ये येते, PICT ही स्टेट इन्स्टिट्यूट मध्ये येते. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, एवढंच मी सांगतो. ओके. शंतनू सरांनी त्यांचा हँड रेज केलेला आहे. You can ask your- हॅलो सर. हॅलो गीत सर, माझा एक प्रश्न होता की बऱ्याचदा मुलं मित्र या ब्रांचला चाललाय, हा ट्रेंड आहे, या काकांनी हे सांगितलं म्हणून ही ब्रांच घेऊयात. मग त्या कॉलेजला गेल्यावर मग तिथे सगळं बाउन्सर जात असतं आणि मग नंतर काही समजत नाही. तर यासाठीच म्हणजे मुलाचा कल कुठे आहे नेमका हे कसं जाणून घेता येईल आपल्याला? मुलाचा कल कुठे आहे म्हणण्यापेक्षा मुलाला जे वाटतंय त्यामध्ये काम करणारा माणूस त्या मुलाने शोधावा. तो माणूस कसा असावा, तर नुकताच पासआउट झालेला एक असावा आणि 5 वर्ष त्याच्यात काम करणारा असावा. या 2 माणसांना भेटून त्याच्याशी गप्पा मारल्यानंतर त्याचे सगळे भ्रम नक्की दूर होतात हे पक्क समजेल. आणि ही 2 माणसं शोधणं सापडणं अजिबात अवघड नाही. पुण्यात अनेक कॉलेजमध्ये या स्वरूपाची माणसं सापडतात आणि त्यांना भेटल्यानंतर जवळपास कोणत्याही स्वरूपाची शंका मनात राहत नाही, असा माझा अनुभव सांगतो. थोडक्यात वेगळ्या पद्धतीत सांगतो. एखाद्या मिठाईच्या दुकानात गेल्यावर समोर दिसेल ते घ्यावंसं वाटतं, पण घरी आणल्यानंतर त्याने पोट भरत नाही. हा जर अनुभव दिवाळीच्या सुमाराला त्या मुलाने घेतलेला असेल तर मी काय म्हणतो ते नक्की लक्षात येईल की हे खाल्ल्यानंतर मला काय मिळणार आहे, हे मला आवडणार आहे की नाही, आणि याच्यासाठीची मी किंमत काय देत आहे, आणि हे खपतंय किती. जी गोष्ट खपतच नाहीये ती मी विकत घेऊन मला वेगळं पाहिजे म्हणून मी घेतोय का. मुलांचं सध्याचं एक मानसिक स्थिती अशी असते की मी वेगळं काहीतरी करणार, जे सगळे करतात ते मला नको. या मानसिकतेतनं बाहेर या. शेवटच्या वर्षाला शिकणारा मुलगा आणि त्या फील्डमध्ये काम करणारा मुलगा शोधा. कुठल्याही स्वरूपाच्या मानसशास्त्रीय चाचण्या किंवा बाकीच्यावर अवलंबून राहू नका. त्यांच्याकडनं ऐकल्यावर तुम्हाला कळतं. धन्यवाद गीत सर, तुम्ही खूप व्यावहारिक सल्ला दिला. Now the next question I can see in the chat box. Do colleges teach computer languages like C, C++, Java, or we have to learn side by side? लँग्वेज शिकायला कोणालाही कुणीही नाही म्हटलेलं नाही. तुम्ही कोणत्याही ब्रांच मधनं शिका,
अगदी BSc करत असाल तरी सुद्धा काही तुम्हाला शिकायला कोणी नाही म्हटलेलं नाही. या स्वरूपाचे सगळे कोर्सेस मूक वर अवेलेबल आहेत, कोर्सेरावर अवेलेबल आहेत, प्रायव्हेटली कोचिंग मध्ये अवेलेबल आहेत, MKCL चे काही कोर्सेस आहेत. आणि लँग्वेज शिकायची आणि वापरायची याच्यात प्रचंड फरक असतो. नुसती लँग्वेज शिकली म्हणजे येते असं नाहीये. फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटर सायन्स किंवा ITच्या मुलांना 3 ते 5 महिने एक लँग्वेज शिकवत त्यांचे 3 सेमिस्टर संपतात. पण तरी सुद्धा त्यांना इंटेन्सिव्हली ट्रेनिंग द्यावंच लागतं. कंपनी ते ट्रेनिंग देत असते आणि तिथे दिलेल्या ट्रेनिंग नंतर त्या स्वरूपाच्या डोमेनमध्ये ती मुलं काम करत असतात. तेव्हा कोणची लँग्वेज शिकायची म्हणण्यापेक्षा कुठलीही लँग्वेज सुरुवात करा. सुरुवात केल्यानंतर त्याच्यात छोटे छोटे प्रोग्राम्स आपल्याला बनवता येतात का, सर्टिफिकेशन पाहिजे असेल तर कोर्सेरावर जाऊन आपण घेता येतं. मूकवर ओपन सोर्स अनेक स्वरूपाचे कोर्सेस अवेलेबल आहेत. आणि याच्याकरता मी कॉम्प्युटर घेतला म्हणजेच मला कॉम्प्युटर येतो हा डिफिडन्स मनातला काढून टाकायला पाहिजे. कॉम्प्युटर्स शिकण्याच्या संदर्भात फक्त 2 गोष्टी लागतात, लॉजिक आणि अल्गोरिदम. इंजिनिअरिंग शिकणाऱ्या मुलांच्या संदर्भात ही सगळी मुलं अल्टिमेटली IT मध्ये जेव्हा कामाला जातात तेव्हा या 2 गोष्टीच त्यांच्या वाढवल्या जातात, तपासल्या जातात, शिकवल्या जातात. मग लॉजिक आणि अल्गोरिदम तुम्हाला स्वतःला शिकायला काही अडचण आहे असं मला अजिबात वाटत नाही. ओके. ओके सर. शुभांगी मॅमचा हात आहे, हँड रेज्ड आहे. यू कॅन आस्क युअर क्वेश्चन. बोला मॅडम. शुभांगी मॅम. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया तोवर. काही चॅट बॉक्स मधले प्रश्न आहेत ते घेऊया. एक इथे क्वेश्चन दिसतोय की ऋग्वेदचा क्वेश्चन आहे, मी BSc कॉम्प्युटर सायन्सचा मद्रासचा कोर्स घेऊ का. डिस्टन्स कोर्सेस, ऑनलाईन कोर्सेस याला फारशी किंमत नाही. वर्गात बसून शिकण्याला किंमत आहे आणि कुठल्या तरी चांगल्या इन्स्टिट्यूट मधनं ते शिकलं तर जास्त फायदा होतो, हे लक्षात घ्यायचं. तिथे जर तुला डायरेक्ट ऍडमिशन मिळत असेल, वर्गात बसून तू शिकणार असशील आणि CGP चांगला असेल तर त्याचा फायदा नक्की होऊ शकेल. BSc कोर्सेसच्या संदर्भात नुसतं BSc कॉम्प्युटर सायन्स करून उपयोग होत नाही. MSc करावंच लागतं आणि MSc ला ऍडमिशन साठीची एंट्रन्स असते, जे आत्ताचे CETचे कमी पडलेले मार्क त्यावेळेला मिळवून पुन्हा चांगलं कॉलेज मिळवणं ही तुझी त्यावेळची गरज राहील. पळवाट म्हणून तू शोधू नकोस. हा सर, आता जर का महाराष्ट्रातलं एखादं कॉलेज कोर ब्रँचचं घेतलं तर त्याच्यासोबत ऑनलाईन कोर्स करून चांगलं पडेल का, काही करण्याची गरज नाहीये? हॅलो सर. हा बोला. हा, माझा प्रश्न असा होता की जर का आता महाराष्ट्रातलं CET मधून कोर ब्रँच घेतली आणि जर का सोबत IIT मद्रासचा BSc कोर्स केला तर ते चांगलं पडेल का? पण दोन्हीचा स्कोर तुझा चांगला येणं, दोन्हीचा अभ्यास झेपणं कठीण आहे. कोर ब्रांचचा अभ्यास कमी असतो हे तुला कोणी सांगितलं? मद्रासचा कोर्स घेण्याच्या ऐवजी तू कॉम्प्युटर शिकत राहा. ठीक आहे, थँक्यू सर. पुढचा प्रश्न घेऊया सर. ओके. Echo is coming. Can you please check and tell again about CGPA? CGPA हा 5.5 हा काठावर पास, 6.5 बरा, 7.2 चांगल्याला सुरुवात, 7.5 ते 8.5 उत्तम आणि 8.5 ते पुढचा कोणताही
हा उत्कृष्ट असं समजायला काही हरकत नाही. या सगळ्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं तर एक्सलंट असा शब्द वापरतो. एक्सलंट याचा अर्थ 8.5च्या पुढचा, त्याच्यानंतर व्हेरी गुड, त्याच्यानंतर गुड आणि बाकीचा राहिलेला तो ॲव्हरेज. मला वाटतं हे आकडे लक्षात ठेवण्यापेक्षा मिळवणं खूप अवघड आहे. त्याच्यावर फोकस करण्याकरता लवकरात लवकर अभ्यास सुरू करा. फर्स्ट इयरचे सगळ्यांचे, सर्व ब्रांचेसचे, सर्व कॉलेजचे विषय तेच आहेत. वेळ न घालवता अभ्यासाला सुरुवात करा. जानेवारीत कॉलेज सुरू होईल, पण 2 महिने थोडासा अभ्यास केला तर फायदा होऊ शकेल. पुढचा प्रश्न चॅट बॉक्स मधला घेऊया. स्वाती यांचा प्रश्न आहे की हॅलो मॅम, रिसेंटली आय हॅव हर्ड अबाउट प्रिंटिंग इंजिनिअरिंग. कॅन यू प्लीज टेल मी व्हॉट इज द स्कोप ऑफ दिस ब्रांच? आपण सुरुवातीपासून आतापर्यंत प्रिंटिंग इंजिनिअरिंग बद्दलच बोलत होतो. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आणि प्रिंटिंग इंजिनिअरिंग दोनात फरक नाही. प्रिंटिंगच्या संदर्भातली सर्व मशिनरी तयार करणे, वापरणे, दुरुस्त करणे, त्याच्यात नवीन शोध लावणे, त्याचा विविध पद्धतीत उपयोग करणे म्हणजे प्रिंटिंग इंजिनिअरिंग. तांत्रिक भाषेत, अमेरिकन भाषेत इंजिनिअरिंग शब्द न वापरता टेक्नॉलॉजी, पूर्वी बॅचलर्स इन इंजिनिअरिंग असा शब्द होता, आता बॅचलर्स इन टेक्नॉलॉजी असा शब्द आपण वापरतो. मूळ गाभ्यात काही फरक पडलाय का? अजिबात नाही. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी असेल, प्रिंटिंग इंजिनिअरिंग असेल, भारतातल्या एका नामवंत कॉलेजमध्ये हे सगळं अवेलेबल आहे. हे पुण्यात अवेलेबल आहे. हे कॉलेज 50 वर्ष जुनं आहे. इथनं पास झालेला मुलगा कॉम्प्युटरच्या संदर्भात असंख्य गोष्टी शिकू शकतो, स्वतःचा व्यवसाय करू शकतो. नोकरी करायची असेल त्याच्यासाठी विविध ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. आणि फील्ड आवडत नसेल तर कॉम्प्युटर रिलेटेड आणखीन काही गोष्टी शिकून, ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला, ग्राफिक डिझायनिंग आहे, लॉजिस्टिक्स आहे, MBA आहे, त्याच वेळेला युजर इंटरफेस आहे, UX डिझायनिंग आहे. या सगळ्या गोष्टी प्रिंटिंग शिकलेला माणूस जास्त वेगाने उत्तम पद्धतीत शिकू शकतो. तेव्हा व्यवसाय, नोकरी, अधिक शिक्षण किंवा सगळं बदलणं या सगळ्यासाठीचा एक भक्कम पाया, गुड फाउंडेशन म्हणून तुम्ही या कोर्सकडे बघा. इथे CETचा स्कोर आड येणार नाही याची खात्री बाळगा. सामान्यपणे 60च्या पुढे पर्सेंटाईलमध्ये जर तुमचा आकडा असेल तरी सुद्धा तुम्हाला PVGला प्रिंटिंग इंजिनिअरिंग किंवा प्रिंटिंग टेक्नॉलॉजीला ॲडमिशन मिळेल. नंतर CGP सुधारण्यावर भर द्या, अवांतर गोष्टी शिकण्यावर भर द्या. स्वाभाविकपणे उत्कृष्ट करिअर करण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. थँक्यू सर. खूप छान पद्धतीने तुम्ही आता हे एक्सप्लेन केलं. ओके, आता हँड रेज दिसत आहेत, तर आपण आता, कारण आता वेळ आपली, आपण बऱ्यापैकी वेळेच्या खरं तर पुढे गेलेलो आहोत. आपला 1 तासाचाच सेशन होता. तर आपण एक शेवटचा प्रश्न घेतोय. तर मला इथे गणेश आहेत, त्यांचा हँड रेज दिसतोय. सो तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता गणेश. सर, आता जे मुलांचा, हॅलो, हा बोला. आता जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतील, बर, परंतु आधीच फर्स्ट इयर वाल्यांचं शिकून झालं, जे डायरेक्ट सेकंड इयरला गेले आहेत सिलेबस, बर, तर मग तो डायरेक्ट सेकंड इयर वाल्यांनी सिलेबस कसा कव्हर करायचा? आता पहिली गोष्ट, असंख्य वर्ष म्हणजे गेली 60 ते 70 वर्ष डिप्लोमा केल्यानंतर सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन हा सगळा प्रकार चालू आहे. त्याच्यात अडचण एकच येते, सेकंड इयर इंजिनिअरिंगचं गणित M3 नावाचा पेपर, तो सोडला तर कोणत्याही स्वरूपाची अडचण येत नाही. त्याच्याबद्दलची शंका तुमच्या मनातनं तुम्ही काढून टाका. या पद्धतीत अनेक वेगवेगळ्या गोष्टी गेली अनेक वर्ष आहेत. तुमच्या माहिती करता म्हणून सांगतो, IIT कंप्लीट केलं असेल तर डिप्लोमा सेकंड इयरला ॲडमिशन मिळते. 12वी MCVC केलेले असेल तरी सेकंड इयर डिप्लोमाला ॲडमिशन मिळते.
डिप्लोमा कंप्लीट केलं, फर्स्ट क्लास असेल तर सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळते. अशा पद्धतीत अनेक कोर्सेसमध्ये 1 वर्ष लॅब्स जाऊन अभ्यास करण्याची प्रथा इंजिनिअरिंगमध्ये अनेक वर्ष आहे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर कसं म्हणण्यापेक्षा येत नाही. अडचण एकाच बाबतीत येते, 12वीचं गणित झालेलं नसल्यामुळे M3 नावाच्या पेपरमध्ये गणिताला आपल्याला सपोर्ट लागतो. ओके. थँक्यू सर. अजून काही प्रश्न आणि हँड पण रेज दिसत आहेत, पण आता आपली वेळ होत आलेली आहे. तर आता आपण चॅटबॉक्स मधले तर सगळेच प्रश्न ऑलमोस्ट आपण घेतलेले आहेत. तर आय थिंक आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. हां सर, एक मिनिट मी म्यूट करते. सगळ्यांना जर काही अजून प्रश्न असतील तर सकाळी 9:30-10 ला मी फोनवर उपलब्ध असतो. माझा फोन नंबर PVG मधनं तुम्हाला मिळू शकेल. तुम्ही आता सांगत नाही, PVG ला तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तर माझा फोन नंबर मिळेल. फक्त रिक्वेस्ट एकच आहे, 9:30-10च्या दरम्यान मला कोणाचाही फोन आला तरी सुद्धा त्याचे मी समर्पक 2 ते 3 मिनिटं उत्तर नक्की देतो. हो नक्कीच. PVG मध्ये आपल्याला सरांचा नंबर मिळू शकेल. आपल्या कॉलेजचं टायमिंग 10 ते 5:30 असतं आणि आपण सरांचा नंबर नक्कीच किंवा सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण नक्की शेअर करू शकतो. सो आपण आता बऱ्यापैकी प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि सर्व प्रकारचे प्रश्न इथे विचारले गेले होते. अगदी हायर एज्युकेशन पासून, प्लेसमेंट पासून, CETचा स्कोर, JEEचा स्कोर आणि CGPA पर्यंत, अगदी मानसशास्त्रीय चाचण्यांपर्यंतच्या प्रश्नांची सरांनी खूप समर्पक उत्तरं दिली आहेत आणि विस्तृत उत्तरं दिलेली आहेत. म्हणजे कुठल्याही प्रश्नाला सरांनी बगल दिलेली नाही किंवा कुठल्याही प्रश्नाचं संक्षिप्त स्वरूपात उत्तर नाही दिलं. प्रत्येक प्रश्न त्यांनी तितक्याच इंटरेस्टनी उत्तर देऊन आपल्याला हे केलेलं, संबोधित केलेले आहेत प्रत्येक प्रश्नाला. तर आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना मी सरांचे आभार मानत आहे की आज सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे की आता आपण दिवाळीतून जस्ट बाहेर येतोय. सगळे कॉलेजलाही सुट्टी होती, बरेच दिवस, 1 आठवडाभर सुट्टी होती आणि त्याच्या आधी CET रिझल्ट लागले आणि त्याच्यानंतरचे प्रचंड मोठा पिरियड अनिश्चिततेचा गेला. आणि त्याच्यानंतर जेव्हा हे रिझल्ट लागले CETचे तेव्हा खूप शॉर्ट नोटीसवरती आम्ही सरांना रिक्वेस्ट केली की सर आपण आमच्यासाठी हा सेशन घ्याल का. अर्थातच डिपार्टमेंट ऑफ प्रिंटिंग इंजिनिअरिंग तर्फे हा सेशन असल्यामुळे प्रिंटिंग इंजिनिअरिंगची माहिती व्हावी हा तर आमचा उद्देश आहेच आहे. तर सरांनी त्याबाबतही खूपच विस्तृत माहिती दिली आणि योग्य ती माहिती दिली. आणि आमचं जे इन्व्हिटेशन होतं एवढ्या शॉर्ट नोटीसवरचं ते सरांनी ऍक्सेप्ट केलं. सो आमच्या डिपार्टमेंटतर्फे आणि आमच्या कॉलेजतर्फे, इन्स्टिट्यूटतर्फे सरांचे खूप आभार की तुम्ही सगळ्या येऊन ही एवढी व्यवस्थित माहिती तर दिलीतच, परत आमच्या डिपार्टमेंटची आणि आमच्या इंजिनिअरिंग ब्रांचबद्दलही पूर्ण माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवलीत. सर आपल्या या सेशनसाठी खास इन्स्टिट्यूटमध्ये आलेले आहेत. तर परत एकदा डिपार्टमेंटतर्फे मी सरांचे आभार मानते आणि आजचा आपला सेशन संपला असं जाहीर करते. Thank you all for attending. Hope you have enjoyed the session and it was informative for you all. Thank you all.